अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 5 डिसेंबर मंगळवार अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे कालभैरव जयंती। अजूनही बऱ्याच लोकांना कालभैरव जयंती किंवा कालभैरवनाथ म्हणजे काय हे माहिती नाही। तर बघा, कालभैरव हे महादेवांचे स्वरूप, ज्यांना महादेवांचं उग्र स्वरूप समजून त्यांचं पूजन केलं जातं। तंत्र मंत्र विद्येची दैवता म्हणजे कालभैरव। आपल्या आयुष्यात आपल्या घरामध्ये किती मोठं संकट आलं असेल, मार्ग सापडत नसेल, काय करावं हे कळत नसेल, तर अशा वेळेस तुम्हाला कालभैरवनाथांचं पूजन करायचं असतं। त्यांची सेवा, त्यांचे काही उपाय तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यात असलेली कितीही मोठी संकट, कितीही मोठ्या काही बाधा असतील, वाईट शक्ती किंवा कुठलीही तांत्रिक शक्ती तुम्हाला त्रास देत असेल, तर त्या सगळ्या वाईट बाधांचा, वाईट शक्तींचा, तांत्रिक बाधेचा त्या क्षणात नाश होतो। मी बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळा हे उपाय सांगितलेले आहेत। कालभैरवनाथांचे असंख्य उपाय मी अनेक लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत। ज्यांच्या आयुष्यात खूप संकट आहेत किंवा अनपेक्षितपणे एखादा अपघात होतो, अनपेक्षितपणे एखादं संकट येतं, त्या प्रत्येक वेळी जर तुम्ही कालभैरवनाथांचं पूजन किंवा त्यांची जर काही सेवा, काही एखादा उपाय केला तर तुम्हाला क्षणात त्याचा रिझल्ट मिळतो। आलेलं संकट पळून जातं। किती मोठी बाधा जर तुमच्या अवतीभोवती असेल तर त्या बाधेचा नाश होतो। उद्या हीच कालभैरव जयंती आहे, त्यामुळे जर तुमच्याही आयुष्यात अशी काही संकट असतील, काही मोठी विघ्न आलेली असतील, कुठलीही बाधा तुम्हाला त्रास देत असेल, वाईट शक्ती असेल, घरात खूप जास्त दारिद्र्य असेल, आजारपण असेल, रोग असतील, तर या सगळ्यांचा नाश करण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला काही सेवा आणि उपाय करायचे आहेत। खरं तर उद्याच्या दिवशी करायचे बरेच उपाय, बऱ्याच सेवा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। मात्र उद्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उद्या कालभैरव जयंतीनिमित्त तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात या काही गोष्टी घालायच्या आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे, ज्या पाण्याने स्नान केल्याने तुमच्या घरात असलेली बाधा संपून जाईल। कुठलाही आजार तुम्हाला असेल तर त्या आजाराचा नाश होईल। कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असेल, घरामध्ये किती 18-20 दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य संपून जाईल। वाईट शक्ती जी आहे ती घरातून नष्ट होईल। बघा, कालभैरवनाथ जे आहेत हे आपल्या घरामध्ये कुठलीही तंत्र मंत्र, कुठलीही विद्या घडली असेल, कुठलीही वाईट शक्ती वावरत असेल तर तिचा क्षणात नाश करणारे सर्वात मोठे दैवत आहे। तुम्ही बऱ्याच वेळा त्यांचं नाव ऐकलं असेल। अगदी जेव्हा आपण कुलदैवत ठेवतो, कुलदैवतांची स्थापना करतो, त्यासोबतही कालभैरव जे आहेत ते असतातच, कारण रक्षणकर्ते ज्यांना म्हणतात त्यांना कालभैरवनाथ असं म्हणतात। पौर्णिमेच्या किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्ही कालभैरव अष्टकमाचं जर 7 वेळा दर पौर्णिमेला किंवा दर अमावस्येला पठण केलं तर तुमच्या घरात कुठलीच वाईट शक्ती वावरत नाही, कुठलीही बाधा तुम्हाला त्रास देत नाही। बऱ्याच वेळा मी बरेचसे असे उपाय तुम्हाला सांगत असते आणि बऱ्याच लोकांना खूप चांगले अनुभव देखील येत असतात। बघा, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे, जो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे। उद्या अंघोळीच्या पाण्यात फक्त या काही गोष्टी घालायच्या आहेत, ज्या गोष्टी घातल्याने तुमच्या घरामध्ये असलेली जी वाईट शक्ती आहे, जी बाधा आहे, ती क्षणात नष्ट होईल। खरं तर कुठलीही पूजा असेल, कुठलाही उपाय असेल, कुठलीही सेवा असेल, काहीही घरामध्ये करत असताना तुम्हाला तुमचं शरीर जे आहे ते स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे। तुम्ही स्वतः पवित्र असणं महत्त्वाचं आहे। बाधित असाल आणि सेवा उपाय कराल तर त्याचा लाभ कधीच होत नाही। मग तुमच्या कमेंट्स असतात, त्यावेळी खूप उपाय केले, खूप सेवा केला पण रिझल्ट येत नाही। त्यासाठी तुम्हाला अंघोळीचे काही नियम पाळायचे असतात, स्नानाचे काही नियम पाळायचे असतात, त्याचबरोबर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिक्स करायच्या असतात। खरं तर दररोज हे नियम तुम्हाला पाळणं आवश्यक आहे। मात्र दररोज जरी जमलं नाही, कारण कामं असतात, प्रापंचिक गोष्टी असतात, तरी काही विशिष्ट तिथी, विशिष्ट दिवस असतात, त्या दिवशी तरी तुम्हाला या काही ज्या गोष्टी आहेत त्या पाळता आल्याच पाहिजेत। आता उद्या कालभैरव जयंती आहे, त्यामुळे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात या काही विशिष्ट गोष्टी ह्या घालायच्या आहेत। त्याची सुरुवात जी आहे ती आज रात्रीपासून तुम्हाला करायची आहे, म्हणजे उद्याच्या या उपायाची सुरुवात तुम्हाला आज रात्रीपासून करायची आहे। यासाठी तुम्हाला मुठभर काळे उडीद घ्यायचे। मुठभर काळे उडीद घ्या किंवा मुठभर काळे तीळ घेतले तरी चालेल। कालभैरवनाथ जे आहे त्यांचा सर्वात प्रभावी जो रंग मानला जातो किंवा सर्वात आवडीचा जो रंग मानला जातो तो काळा आहे। काळ्या रंगाचेच काळ्या रंगाचे कापड असेल, काळ्या रंगाचे पदार्थ असतील, काळ्या रंगाचे वस्त्र असेल, या सर्व गोष्टी कालभैरवनाथांना अत्यंत प्रिय आहेत आणि उद्या त्यांची जयंती आहे, त्यामुळे काळ्याच रंगाचे आपल्याला शक्यतो जास्तीत जास्त उपाय करायचे आहेत। यासाठी काळे उडीद किंवा काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत आज रात्री झोपण्यापूर्वी, ठीक आहे।
हे काळे तीळ किंवा काळे उडीद मुठभर घेतल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्यावरून ते उतरवायचे. घरातील प्रत्येक सदस्यावरून. आता जे व्यक्ती करून देतील त्यांच्याच वरून उतरवा. ज्यांचा विश्वास नसेल त्यांच्या मागे उगाचच लागू नका. स्वतःवरूनही तुम्हाला उतरवायचे. एखादा खूप आजारी असेल, एखादा व्यक्ती खूप चिडचिड करत असेल, अशा प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला राऊंडने तुम्हाला 7 वेळा हे उतरवायचे आहे. स्वतःवरून देखील उतरवायचे आहे. त्यानंतर काळ्या रंगाचे कापड घ्यायचे आहे. काळ्या रंगाचा असा एक छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मुठभर तीळ किंवा मुठभर हे काळे उडीद जे आहे ते तुम्हाला टाकायचे. टाकल्यानंतर त्याला एक गाठ मारायची आहे आणि त्याची जी पोटली तयार होईल ती पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये देवघराच्या समोर घेऊन बसायचं आहे. बसल्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा कालभैरवनाथांकडे व्यक्त करायची आहे. माझ्या आयुष्यात खूप संकट आहे, खूप विघ्न आलेली आहेत, माझ्या आयुष्यात माझ्या घरात खूप मोठं आजारपण आहे. एखादं आलेलं मोठं संकट असेल किंवा जे काही असेल ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे. या संकटातून माझी मुक्तता करा, या आजारातून मला बाहेर काढा, या आजारातून माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला बाहेर काढा, माझ्या घरात सुख शांती नांदू द्या, असं मनोमन तुम्हाला व्यक्त करून 3 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे आणि गुगलवरतीही तुम्हाला युट्यूबवरतीही सहज मिळेल. 3 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. म्हणून झालं की त्यानंतर ही जी पोटली आहे ती उशाखाली ठेवून द्यायची आहे. तुमचं जे जिथे तुम्ही झोपाल तिथे गादीखाली किंवा जी उशी असेल त्या उशीखाली तुम्हाला ठेवून द्यायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर ही जी पोटली आहे ती तिथून काढायची आहे. काढून घराचा जो मेन दरवाजा आहे, मेन उंबरठ आहे, या मेन दरवाजासमोर उभं राहायचं आहे आणि तिथूनही तुम्हाला 7 वेळा ही पोटली गोलाकार पद्धतीने पुन्हा तुम्हाला उतरवायची आहे. उतरवल्यानंतर अंघोळीसाठी बाथरूम मध्ये जायचं आहे. बाथरूम मध्ये गेल्यानंतर ही पोटली, ही जी गाठ आहे ती गाठ तुम्हाला खोलायची आहे आणि यामध्ये असलेले जे काळे उडीद, काळे तीळ जे काही तुम्ही घेतले असेल ते अंघोळीच्या बादलीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्यासोबत तुम्हाला अंघोळीच्या बादलीमध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं आहे, थोडंसं गंगाजल घालायचं आहे, चिमूटभर मीठ टाकायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हळद टाकायची आहे. अगदी थोडीशी हळद घालायची आहे. हे सर्व मिक्स करून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना अखंड ओम कालभैरवनाथाय नमः, ओम कालभैरवनाथाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप करत तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान स्वच्छ वगैरे झालं की त्यानंतर तुम्हाला कपडे स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 7 गोड पदार्थ घ्यायचे आहेत. कमीत कमी 5, जास्तीत जास्त 7. जर तुमच्याकडे कुठली छोटी मिठाई असेल तर ती मिठाई घ्या. तुमच्या घरामध्येच कुठले जर गोड पदार्थ असतील तर ते एकत्र मिक्स करा. असे 7 किंवा 5 गोड पदार्थ तुम्हाला एकत्रित करायचे आहेत आणि ते घेऊन तुम्हाला कालभैरवनाथांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे जे गोड पदार्थ आहेत ते कालभैरवनाथांच्या समोर ठेवायचे आहेत. आता ज्यांच्या गावात किंवा ज्यांच्या घराच्या आजूबाजूला कालभैरवनाथांचं मंदिर नसेल, बऱ्याच गावांमध्ये अशी मंदिरं नसतात, खूप क्वचितच कुठेतरी असतात. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे गोड पदार्थ आहेत हे एखाद्या श्वानाला म्हणजे एखाद्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे. तरीही तुम्हाला तितकाच लाभ होईल, तितकंच पुण्य भेटेल. बघा, हा एक उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात असलेली जी साडेसाती आहे ती क्षणात समाप्त होईल. किती मोठा पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, त्यातून तुमची मुक्तता होईल. कालभैरवनाथांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्यावरती तुमच्या घरावरती किती मोठं आलेलं जे संकट आहे ते संकट टळून जाईल. कुठलाही एखादा अपघात होणार असेल तर त्या अपघातातून तुमची मुक्तता होईल. कुठला एखादा आजार असेल तर त्या आजारातून तुमची मुक्तता होईल. इच्छा पूर्ण होत जातील, अडलेली कामं तुमची मार्गी लागतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाला कळकळीने सांगेन की उद्याचा दिवस चुकू नका. वर्षातून येणारी ही एकच संधी असते ज्या दिवशी आपल्याला या दैवतांची पूजा किंवा या दैवतांची मनापासून आराधना करायची असते. तर प्रत्येकाने हा उपाय नक्कीच करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.